नमस्कार. रोहिणीज किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता बाहेर आहे मस्त पावसाचं वातावरण आणि अशाच वातावरणात आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत, कुरकुरीत आणि झणझणीत अशी थोडीशी वेगळी भज्यांची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भजी बनवण्यासाठी इथं आपण घेतलेले आहे ओल्या मुगाच्या शेंगा. तुम्ही गावाकडे राहत असाल तर या मुगाच्या शेंगा तुम्हाला या सीझनमध्ये नक्कीच मिळतील. आषाढ आणि श्रावणामध्ये या मुगाच्या शेंगा मिळतात. तर आज या मुगाच्या शेंगांचे मूग काढून आपण आज भजी बनवणार आहोत. तुम्हाला जर या शेंगा उपलब्ध नसतील तर तुम्ही हिरवे अख्खे मूग 2 ते 3 तास भिजवूनही अशा पद्धतीने भजी बनवू शकतात. तर इथं आपल्याला खूप कोवळ्या शेंगा घ्यायच्या नाही. अशा पद्धतीने दाणे भरलेल्या शेंगा आपल्याला इथं घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या शेंगांचे सर्व मूग काढून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सर्व शेंगा सोलून मी 1 वाटी भरून मूग काढून घेतलेले आहे आणि हे धुवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपले हे मूग तयार झालेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण जे सोलून घेतलेले मूग आहे ते टाकायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 5 ते 6 लसूण पाकळ्या. त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे अर्धा ते 1 इंच आलं, 1 चमचा जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या. इथं मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त तिखट वापरू शकता. त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथं आपण ओले मूग अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. तर हे मूग अजून थोडे जाडसरच आहे. यामध्ये आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर इथं मी अगदी 2 चमचे पाणी यामध्ये टाकणार आहे. 2 चमचे पाणी टाकलेले आहे आणि हे मिश्रण आपल्याला परत एकदा मिक्सरमध्ये छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं आपलं भज्यांसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी थोडंच पाणी इथं आपल्याला वापरायचं आहे. तयार झालेलं मिश्रण जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. इथं आता तयार झालेल्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे भजी एकदम हलकी होतात. तर इकडं आपलं मिश्रण तयार होईपर्यंत तेल पण गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये भजे तळून घ्यायचे आहे. तर इथं मी चमच्याने भजे बनवत आहे. तुम्ही हातानेही बनवू शकता. भजी बनवण्यासाठी आपल्याला तेल मध्यम गरम असं करायचं आहे. खूप जास्त गरम हे तेल करायचं नाही. तेल खूप गरम असेल तर भजी आतमध्ये कच्चीच राहतील आणि छान अशी कुरकुरीत आपली भजी तयार होणार नाही. थोडं 1-2 मिनिटानंतर आपल्याला ही भजी अशा पद्धतीने पलटवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ओल्या मुगाची आपली किती छान भजी दिसत आहे. बघतानाच आपल्याला खावीशी वाटत आहेत. तर इथं छान गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. तर इथं आपली छान मस्त मुगाची भजी तळून झालेली आहे. तळलेली भजी काढून घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही मुगाच्या भजीण्याऐवजी इथं तुम्ही ओल्या मुगाचे वडेसुद्धा बनवू शकता. तर इथं आपण छान अशी भजी तळून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण राहिलेली सर्व भजी तळून घेऊ. तर आजची थोडीशी वेगळी भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर अशा पद्धतीने आपली सर्व भजी तळून झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान आपली भजी इथे तळून झालेली आहे. आतमध्ये सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत.